फ्रॅक्शन तुम्हाला कधी काय समजते, जसं हा पूर्ण एक बॉक्स आहे आणि याच्यामध्ये बॉक्समध्ये तर हे किती डबे आहेत ते पाहायचे. 1 2 3 4 5 आणि हे 6. हां 1 2 3 4 5 6 7 झालं. तर काय करायचं, हे जे खालचा नंबर असते ते पूर्ण 7 अगोदर इथे लिहून घ्यायचं. हां आता याला पाहिजे, इथे कलर मी देते. एका बॉक्सला 2 बॉक्सला कलर देते. किती बॉक्सला मी कलर दिली आहे, 2. तर हे 2 इथे 2/7 2/7 पूर्ण बॉक्स 7 आहे. तर 7 खाली दिली आणि 2 वरती दिली आहे. आता याला ऑफ करते, ऑफ 14 करते. 14 आपल्याला पटकन हे येणार नाही मग की 7 2 14 आपण आता हे आलं, पण हे बघ 7 2 14 आन्सर इथे किती येईल, 2 येईल. हां इथे जर आपण किती दिलं 21, तर मग आन्सर किती येईल 3 आहे ना. तर काय करायचं, हे बघ हे फक्त हे पण डिवाइड मधलंच आहे. आपण असंही करू शकतो जसं की ते हे 21 आणि हे 7 असं करायचं. इथे 7 3 21 आला. जसं याच्यामध्ये अजून दुसरं कोणतं आलं, इथे 2/7 ऑफ 36. तर मग आता हे येणार नाही पटकन, मग काय करायचं आहे 36 डिवाइड बाय 7 किती येईल सांगा. 4चं कसं येईल, 7 5 35 येईल आहे ना. हे बघ 7 5 35, तर 36 - 35 हे बघ अरवी तुला हे येत नव्हतं. 1 0 1. आता काय राहिलं, हे रिमाइंडर आहे. हां पण आपल्याला आता काय इथे एक 0 देऊन पाहायचं आहे. 1 0 दिलं, पण इथे पॉईंट द्यावा लागेल. पॉईंट लक्ष द्यावा अरवी भाविका, हे इथे पण मग तो पॉईंट इथे आणायचा, तो 0 इथे आणायचा आहे. हे आता झाले किती पूर्ण 10, मग 10 मध्ये जाते, येते का भाग. मग आता काय करावं लागेल, 7 1 7, मग इथे वरती पॉईंट 7 1 7 आणि मग हे 10 - 7 10 - 7 3. तर इथे पण रिमाइंडर आला, पण आता अजून आपण इथे एक 0 देऊन पाहू, हे अजून 0 देऊन पाहू. हां आता किती येते 30 आहे. 30 येते का, किती येते 7 4 28. हां आता हे 2, आता किती, आता 2 झाले. अजून आपण देऊन पाहू, तुम्हाला समजेल का. आता हे असं इथे 2 होते, इथे आपण 0 देऊ, अजून इथे 0 देऊ. मोबाईलवर देते ना असा आन्सर, मोबाईलवर असंच आन्सर येते 0 0 0 0 0 0 0 0 1 1 1 1 4 4 4 असं येते ना पॉईंटमध्ये. ते हां याचं वय असं व्हायते. जसं आता हे किती झाले पूर्ण 20, मग 20 येते का तिथे नाही येत. मग आता काय करावं लागेल, हां 7 2 14. आता किती राहिले 6, अजून झालं, अजून लागेल. म्हणजे किती संपतच नाही. म्हणजे समजून जायचं की एक्सेट्रा 0 0 इकडे वाढत जाईल, इकडे हे नंबर वाढत जाईल. आलं लक्षात. कोणतं 1 4, तर 20 - 14 20 - 14. इकडचं आपण इकडे करू की इकडे करू, तर 0 मधून 4 जात नाही, तर आपण इकडे 1 मागू कॅरी, तर हे किती होईल 10. मग 10 - 4 10 - 4 6, मग इथे राहिलं किती हे 1 1 - 1 0. आलं लक्षात.